नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांच्या तरुण पिढीसाठी काही निर्णय घेण्यात आलेले आहे। यामध्ये जी काही अनुदान योजना आहे, पीक विमा आहे, याही बद्दल महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले। त्याचे वितरणही सुरू करण्यात आलेलं आहे। परंतु महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांच्या तरुण पिढीसाठी किंवा मुलांसाठी एक योजना राबवण्याचं ध्येय या ठिकाणी घालण्यात आलेलं आहे किंवा घोषणा करण्यात आलेली आहे, ती म्हणजे कृषी मित्र। तर हा जो कृषी मित्र हे जे मानधन स्वरूपामध्ये हा शेतकरी बांधवांच्या तरुणांना दिलं जाणार आहे। यासाठी कोणते मुलं किंवा तरुण पिढीतील कोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे, यासाठी अटी कोणत्या असणार आहेत, हे पण आपण जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी कृषी मित्र ही जी योजना आहे, तर ही योजना अद्याप सुरू झालेली नाही, फक्त हिची घोषणा करण्यात आलेली आहे। ही योजना सुरू होण्यासाठी बराच कालावधी हा लागणार आहे, परंतु सध्या जी घोषणा करण्यात आलेली आहे त्याचबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ। यासाठी आपल्या गावामध्येच तुम्हाला जे काही काम आहे ते आपल्या गावामध्येच करायचं आहे। हे खूप महत्त्वपूर्ण आहे की तुम्हाला तुमची शेती पाहून काम करता येणार आहे आणि या जे मुलं असतील इच्छुक जी त्यांना फॉर्म भरायचा आहे, तर त्यांचं वय 18 ते 45 या वयोगटातील विद्यार्थी लागणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या भागामध्ये कृषी सहाय्यक आहे, तर त्या कृषी सहाय्यकांना म्हणजे त्या कृषी सहाय्यकांना मदत व्हावी यासाठी या मुलांची नेमणूक करण्यात येणार आहे। आणि यांचं जे मानधन असणार आहे, तर ते मानधन वार्षिक असणार आहे 18,000 रुपये, म्हणजे वर्षाला 18,000 रुपये अशा पद्धतीचं मानधन या विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे। आता यासाठी जवळपास 11,000 विद्यार्थ्यांची भरती करण्यात येणार आहे। आता याचा GR निघाल्यानंतर संपूर्ण माहिती दिलीच जाईल किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच माहिती पोहोचवली जाईल। तत्पूर्वी जी काही थोडीशी माहिती आहे, तर त्यानुसार 11,000 विद्यार्थ्यांना कृषी सहाय्यक किंवा कृषी मित्र म्हणून अधिकार मिळणार आहेत किंवा मग काम मिळणार आहे। हे काम तुम्हाला तुमच्या गावातच करायचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। आणि जी काही जे विद्यार्थी यामध्ये सहभाग घेणार आहेत, फॉर्म भरणार आहेत, तर त्यांना शेतीची आवड असावी, त्यांना थोडीशी तांत्रिक माहिती असावी, खते असतील, बी बियाणे असतील, या संदर्भातही त्यांना माहिती असावी। म्हणजे एकंदरीत शेतीशी निगडीत ते विद्यार्थी असावेत, शेतकरी बांधवांचे ते विद्यार्थी असावेत, जेणेकरून कृषी सहाय्यक जे आपल्या भागामध्ये आहे, तर त्या कृषी सहाय्यकांना मदत होईल अशा पद्धतीने या मुलांची भरती करण्यात येणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर आपण असं म्हणतो, आता जर एखादी सर्व्हिस असेल तर महिन्याला पेमेंट दिलं जातं, तर या पद्धतीचं असणार नाही, कारण तुम्हाला महिन्याला इथे पेमेंट भेटणार नाही, तर वार्षिक 18,000 रुपये अशा पद्धतीचं मानधन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आता यासाठी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 45 वर्ष। ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या मुलांना शेतीची आवड आहे, शेतीतील कामे करायला आवडतं, शेतकऱ्यांसोबत संवाद साधायला आवडतं, त्यानंतर खते बी बियाणे यांची माहिती असेल, थोडीशी तांत्रिक माहिती असेल, अशा विद्यार्थ्यांना यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपण जसं म्हणतो की दिवसभर काम असेल किंवा मग जो कामाचा कालावधी आहे, तो कालावधी हा निश्चित स्वरूपाचा नसणार आहे। जे कृषी सहाय्यक आहे त्यांना तुम्ही मदत करू शकता। त्यांना आता सपोज आपल्या एका गावासाठी 3 ते 4 गावांसाठी कृषी सहाय्यक सध्याच्या परिस्थितीला आहे आणि त्या एका कृषी सहाय्यकाला एवढ्या गावातील शेतकरी बांधवांची भेट घेणं किंवा शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणं, शेतकरी बांधवांना जे सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात, त्या योजना शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणं होत नाही। कारण एक जर कृषी सहाय्यक असेल, त्याला जर 2 ते 3 गावं दिलेली असतील, तर एक कृषी सहाय्यक कोणत्या कोणत्या गावांमध्ये फिरणार आहे, त्याचं ते फिरणं होतच नाही किंवा शेतकरी बांधवांपर्यंत अर्थातच त्याचं जाणं होत नाही, माहिती पोहोचवणं होत नाही, शेतकरी बांधवांसोबत संवाद साधणं त्याला शक्य होत नाही। आणि याच हेतूने, याच उद्देशाने शेतकरी बांधव आणि सरकार यांच्यामध्ये ताळमेळ साधण्याचं काम हे कृषी मित्राचं असणार आहे किंवा मग या दोघांमधील दुवा म्हणून कृषी मित्र असं जी काही योजना राबवण्यात येणार आहे, तर ती योजना राबवण्यात येणार आहे। यामध्ये जे शेतकरी बांधवांची मुलं असतील, त्यांना जर इच्छुक असतील, तर ते त्यामध्ये नक्कीच सहभाग घेऊ शकतात। अद्याप मात्र फक्त घोषणा झालेली आहे। याबद्दलची जी काही कार्यवाही असेल, ती कार्यवाही होण्यास अजून विलंब आहे। ज्यावेळेस याबद्दलची अधिकृत माहिती समोर येईल, त्यावेळेस नक्की शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।